आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेला 23 कोटींचा गंडा रायचंद सखाराम कुरंगळ याने बनावट कागदपत्रांच्या आधारे घातला होता। अगदी तसाच प्रकार पूर्णवादी नागरिक सहकारी बँक शाखा जालना येथे देखील घडला आहे। पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मधुकरराव कुलकर्णी यांनी या संदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे। या तक्रारीनुसार बँकेची 8 कोटी 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रायचंद सखाराम कुरंगळ राहणार चौधरी नगर जालना आणि पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक शिरीष कमलाकर देवळे या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार वेअरहाऊस पावतीवर कर्ज पुरवठा केला जातो, परंतु तो माल आहे किंवा नाही याची पडताळणी करून कर्जाला मंजुरी देण्याचे अधिकार शाखा व्यवस्थापकाला आहेत। त्यानुसार कुरंगळ यांनी बनावट कागदपत्रे सादर केली आणि कोणतीही खातरजमा न करता जालना शाखेच्या व्यवस्थापकांनी कर्ज मंजूर केले। त्यामुळे या प्रकरणात पंचमुखी वेअरहाऊसचे मालक रायचंद्र कुरंगळ याला मदत केली आणि आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला म्हणून व्यवस्थापक देवळे यांनाही आरोपी करण्यात आले आहे। बँकेने एकूण 23 कर्जदारांना कर्ज वाटप केले होते, त्यापैकी 9 खाती बेबाक झाली आहेत, तर 23 कर्जदारांकडे 8 कोटी 12 लाखांचे कर्ज बाकी आहे। दरम्यान या घोटाळ्याची वार्ता गावात पसरल्यानंतर बऱ्याच ठेवीदारांनी आपली ठेवी काढून घेण्यासाठी आज बँक गाठली होती, परंतु बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष जोशी हे स्वतः बँकेमध्ये ठाण मांडून बसल्यामुळे अनेक ग्राहकांची समजूतही त्यांनी काढली आणि एकंदरीतच या सर्व प्रकारासंदर्भात त्यांनी आपली बाजू मांडली आहे आणि ग्राहकांनी कुठल्याही भूलथापांना आणि अफवांना बळी पडू नये असेही आवाहन केले आहे। सर, गेल्या 2 दिवसांपासून पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेसंदर्भात अफवांचा पेव फुटलेला आहे। बरोबर, कोणी म्हणतं बँक बुडाली, कोणी अनधिकृत कर्ज वाटप केलं म्हणतंय, काय सांगता येईल या संदर्भात? पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम आहे आणि बँक बुडली वगैरे या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। पूर्णवादाचार्य पूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या आशीर्वादानं आणि पूर्णवाद वर्धिष्णू पूजनीय विष्णुपंत पारनेरकर महाराजांच्या आशीर्वादाने ही बँक सुरू झाली 41 वर्षापूर्वी। आज 41 वर्षानंतर या बँकेचं डिपॉझिट 961 कोटी आणि लोन 569 कोटी असा एकूण 1530 कोटींचा बिझनेस या पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचा आहे। मी साधारण 3 वर्षापूर्वी या बँकेमध्ये संचालक म्हणून रुजू झालो आणि मागील 2.5 वर्षापासून मी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे। आता व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही काही नवनवीन योजना आणताना त्यामध्येच ऑक्टोबर 2023 मध्ये आम्ही वेअरहाऊसमधील तारण मालावर कर्ज देण्याची योजना आणली, जे प्लेज लोन आहे आणि सेफ असतं, परंतु त्याचा आम्हाला फार अनुभव नसल्यामुळे फारसं काही वाटप झालं नाही। परंतु यावर्षी जालना ब्रँचमधून आमच्याकडे जे मॅनेजर आहेत देवळे साहेब, त्यांनी याच्यामध्ये वाटप केलं आणि साधारणपणे जून ते सप्टेंबर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 34 खात्यांवर 10 कोटी कर्जाचं वाटप झालं। याच्या मुदत 6 महिन्याची मुदत असते, ती मुदत संपल्यानंतर 3 महिन्यानंतर ही खाती NPS जातात, पण मार्चमध्ये यापैकी 8 खाती क्लोज झाली आणि 2 कोटी रुपये वसूल झाले। आज घडीला सुद्धा काल आमच्या बँकेमधलं एक खातं पूर्ण नील झालेलं आहे आणि आज एक खातं नील होण्याच्या मार्गावर आहे। साधारणपणे 23 खात्यांमध्ये 8 कोटी एवढं आज येणे बाकी आहे। त्यातलं अजून NPA मध्ये एकही खातं गेलेलं नाही आहे। पण इथे काय झालं की जालना मर्चंट बँकेमध्ये अशा प्रकारच्या कर्जामध्ये थोडीशी गडबड झाल्यामुळं आमच्याही बँकेमध्ये असं आहे का म्हणून आम्ही चेक करण्यासाठी आलो। त्यानंतर आमच्या लक्षात आलं की याच्यात काही गडबडी आहेत, म्हणजे जे खातेदार आहेत त्यांनी काही म्हणणं त्यांचं मांडलं आणि जो माल जो आमचा 14 एप्रिलला आम्हाला तिथे दिसला होता फोटोमध्ये, तो मालही आज तिथे अस्तित्वात नाही। त्यामुळे मग आम्ही याच्यानंतर असा निर्णय केला की या विषयामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे। बोर्डामध्ये चर्चा झाली आणि आम्ही या विषयामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। जे कुरंगळ आहेत, ज्यांचं हे पंचमुखी वेअरहाऊस आहे आणि कर्जदार आणि आमचे शाखाधिकारी हे पण, यांच्यावर पण आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि साधारणपणे यातून बँक निश्चित बाहेर पडेल। मला आमच्या ठेवीदारांना आणि सभासदांना ही विनंती करायची की आपल्या बँकेचं एकूण व्यवहार हा 1530 कोटीचा आहे, त्यामध्ये 7.5-8 कोटी हा काही मोठी रक्कम नाही,
त्यामुळे कुणाच्याही ठेवीला धक्का लागणार नाही याची खात्री पूर्ण संचालक मंडळाच्या वतीनं आणि कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं मी अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांना देतो. आपल्या ठेवी सुरक्षित राहतील याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुणी गडबडून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. 25 ब्रँचेसपैकी एकाच ब्रँचमधून, फक्त जालन्याच्या ब्रँचमधून हे कर्ज वाटप झालं होतं. बाकी सर्व ब्रँचेसमध्ये काहीही गडबड नाही. त्यामुळे आमची आपणाला विनंती आहे की आमचं म्हणणं आमच्या ठेवीदारांपर्यंत, खरेदीदारांपर्यंत पोहोचवावं आणि ठेवीदारांनी गडबडून न जाता, घाई न करता आपले डिपॉझिट सुरक्षित आहेत हे लक्षात घेऊन हे डिपॉझिट आपल्या बँकेमध्ये राहू द्यावे. हे का संगनमतानं झाला का हा काल? आता ते पोलिसांच्या तपासामध्ये सिद्ध होईल, कारण आम्ही याच्यामध्ये फार नाही सांगू शकत की काय आहे. आता हे कुरंगळ जे आहेत, त्यानंतर पंचमुखी वेअरहाऊस आहे, हे सर्व खातेदार मंडळे आहेत, आमचे शाखाधिकारी आहेत. त्याचं काय होतं हे पोलीस तपासामध्ये निश्चित बाहेर येईल. आपले जे शाखा व्यवस्थापक होते त्यांनी आपल्याशी याबद्दल चर्चा केली नाही का? आमचे जे शाखा व्यवस्थापक आहेत ते पूर्वी जालना मर्चंट बँकेमध्येच होते. 2 वर्षापूर्वी ते आमच्याकडे इंटरव्ह्यूसाठी आले. आम्हाला चांगला माणूस वाटला आणि त्यांना घेतला. मग तो त्यांनी व्यवसाय पण चांगला वाढवला. त्यामुळे आम्ही आता असं त्यांना आम्ही बोलावून घेऊन हे सांगितलं की अरे हे खाते लवकरात लवकर क्लोज करा, कारण याच्यामध्ये आम्हाला जरा शंका वाटते. त्यानंतर त्यांनी सांगितलं की खात्री दिली की हे खाते सर्व क्लोज होतील आणि अजूनही ते खात्री देत आहेत की खाते सर्व क्लोज होतील म्हणून. परंतु आता असं झालं की एकूण माल तिथे नसल्यामुळं आम्हाला गुन्हा दाखल करण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही.